हॉस्पिटलच्या शांततेत काही नात्यांची खरी परीक्षा सुरू झाली. पण त्या जखमा शरीराच्या नाही, मनाच्या आहेत. त्या भरायला वेळ नक्कीच लागणार होता. एकीकडे भूतकाळाच्या आठवणींशी झुंज देणारी तपस्या, तर दुसरीकडे योग्य निर्णयाचा शोध घेत असलेला शौर्य. प्रेम, अपराधीपण आणि जबाबदारी यामधली सीमारेषा हळूहळू धूसर होताना दिसते. काही जण माफ करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत, तर काही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यात एका अनपेक्षित भेटीने अनेक प्रश्न उभे केलेत. पण ही फक्त सुरुवात आहे. अर्ध्या तासात सम्राट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. जान, इज ही ऑल राईट? अहो, आता आउट ऑफ डेंजर आहेत, पण अजून शुद्धीवर आले नाहीयेत. डॉक्टर म्हणाले बहुतेक उद्या सकाळपर्यंत येतील शुद्धीवर. ओके. सासूबाई कुठे आहेत? डोंट कॉल हर सासूबाई. मी तिला माझी आईच मानत नाही, तर तुमची सासू कशी झाली? आणि ती वॉशरूमला गेलीये, येईलच थोड्या वेळात. ओके बाबा, चिल. नाही म्हणत सासूबाई, पण तू चिडू नकोस. यू आर लुकिंग सो टायर्ड. एक काम कर, तू घरी जा, मी थांबतो इथे. सम्राटने तिला बाजूच्या बाकावर बसवलं. ती खूप थकलेली वाटत होती. नो सम्राट, आय एम ओके. जान, सम्राट, मला एका गोष्टीचं विशेष वाटतंय. या माणसाने मला कधीच वडिलांचं प्रेम दिलं नाही. त्याच्यामुळे मला माझं कुटुंबाचं प्रेम मिळालंच नाही. माझं बालपण फक्त भांडणतंटे बघण्यात गेलं. म्हणूनच मी त्यांचा इतका तिरस्कार करते. पण आज मला जेव्हा समजलं की त्यांना हार्ट अटॅक आलाय, तेव्हा मला त्यांची इतकी काळजी का वाटली? मी खरंच मनापासून सांगते, मी त्या माणसाला थोडं सुद्धा लाईक करत नाही. पण तरीही त्यांच्या काळजीने माझा जीव कासावीस होतोय. असं का होतंय? कारण फक्त नाकारल्याने नाती संपत नसतात. रक्ताची नाती तर नाहीच नाही. काहीही झालं तरी ते तुझे वडील आहेत. भलेही त्यांच्यामुळे तुझं बालपण खराब झालं, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, पण ते तुझे वडील आहेत. ही गोष्ट तू नाकारू शकत नाहीस. आणि मी तर म्हणतो, तू नाकारू सुद्धा नाहीस. ते तुझ्यासोबत तसंच वागले, म्हणून तू जर त्यांच्यासोबत तशीच वागलीस तर त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक उरला? आणि माझ्या माहितीप्रमाणे आता ते सुद्धा खूप बदललेत, हो ना? शरीरावरच्या जखमा एक वेळ भरल्या जातात सम्राट, पण मनावर झालेल्या जखमा सहजासहजी नाही भरल्या जात. नक्कीच त्या जखमा भरल्या जात नाहीत, पण त्यावर नवीन आठवणींचा मलम लावून आपण त्याचा दाह नक्कीच कमी करू शकतो. हे बघ जान, मला वाटतं तू आता भूतकाळातल्या गोष्टींना विसरून पुढे जावं. आपल्यामध्येही बरंच काही घडलं. मी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तूही मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण मागचं सगळं विसरून आता आपण नवीन आयुष्याची सुरुवात केलीच आहे ना. मग त्यांच्या बाबतीतच का मागच्या गोष्टी धरून बसायच्या? तुम्हाला काय वाटतं सम्राट, मी प्रयत्न केला नसेल का? तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी कित्येक वेळा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
मी खूप वेळा माझ्या मनाला समजवलं सम्राट, पण ते जेव्हा जेव्हा माझ्या समोर येतात ना, तेव्हा तेव्हा मला सगळं आठवतं. आईचा तो केविलवाणा चेहरा अजूनही तसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर येतो. मी खरंच खूप प्रयत्न करते मागचं सगळं विसरायचा, पण नाही जमत आहे मला. मी काय करू? जमेल, नक्की जमेल. तू फक्त प्रयत्न करत राहा. जर त्यांना आता त्यांच्या चुकांची जाणीव झालीये, तर मला वाटतं तू त्यांना एक संधी द्यायला हरकत नाही. आज्ञाला तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती नुकतीच बाजूला जाऊन तिच्याशी बोलत होती. तिने फोन ठेवला आणि ती पुन्हा तिथे आली. तर सम्राट तपस्या शेजारी बसला होता. त्या दोघांना बघून ती तशीच जागेवर थांबली. तपस्याचा हात सम्राटच्या हातात होता. तो तिला काहीतरी समजावत होता आणि आज्ञा दुरूनच त्यांना बघत होती. खरंच, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने सुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम केलं तर आयुष्य किती सुंदर बनतं ना. आपल्या जोडीदाराची साथ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीतून व्यवस्थित बाहेर पडू शकतो. पण तिने एक सुस्कारा सोडला. शौर्य कधीच आपला विचार करणार नाही, हे जवळजवळ तिने मनात फिक्स करून टाकलं होतं. इकडे सई आणि शौर्य घरी जायला निघाले होते. ड्राईव्ह करता करता शौर्य आज्ञाचाच विचार करत होता. ती जे काही बोलली ते त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं. समोर अचानक स्पीड ब्रेकर आला तशी गाडी थोडी आदळली गेली. तेव्हा कुठे तो भानावर आला. काय रे शौर्य, कुठे लक्ष आहे तुझं आज? सॉरी सॉरी सई, ते जरा विचारत होतो मी. इतका कसला विचार करतोयस? आता कोणाला फाशीवर चढवायचा प्लॅन आहे तुझा? सई, एक विचारू तुला? हा, विचार ना. जर एखादी मुलगी एखाद्या मुलावर एकतर्फी प्रेम करत असेल आणि त्या मुलाच्या मनात तिच्याबद्दल काहीही भावना नसतील, तर त्याने काय करावं? हे सगळं तू मला का विचारतोयस पण? अगं, अशीच एकतर्फी प्रेमाची केस आली होती आमच्याकडे. सो सहज डोक्यात विचार आला म्हणून विचारतोय. त्या मुलाने काय केलं मग? कोण मुलगा? अरे तोच, ज्याची केस तुझ्याकडे आली. हां, तो होय. त्याने काहीच केलं नाही. म्हणजे ती मुलगी जबरदस्ती त्याला स्वतःसोबत लग्न करण्यासाठी त्रास देते, अशी त्याने कंप्लेंट केली. जर ती त्याच्यावर जबरदस्ती करत असेल तर ते प्रेम नाही, शुद्ध वेडेपण आहे, ऑब्सेशन आहे. मुळात प्रेम कधीच जबरदस्ती करून मिळत नसतं. मग कसं मिळतं? तू कधी त्या ओळी ऐकल्यास का? कोणत्या ओळी? ते म्हणतात ना, जर एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल पण मिळत नसेल तर तिला जाऊ द्यावं. जर ती परतून आली तर तुमची होती, नाही आली तर समजावं ती कधी तुमची नव्हतीच. त्याने तपस्याला मिळवण्याचा मनापासून प्रयत्न केला होता, पण ती त्याची कधी झालीच नाही, कारण ती त्याची कधी नव्हतीच. ती सम्राटची होती म्हणून त्याचीच झाली. शौर्य, अरे कुठे चाललायस? आपल्याला मागचा टर्न घ्यायचा होता.
अरे हो, सॉरी. त्याने गाडी रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. अरे वेड्या, आता या गर्दीतून जमणार आहे का तुला रिव्हर्स घ्यायला? एक काम कर, पुढचा टर्न आहे ना तिथून घे. थोडं दूर पडेल पण पोहोचू आपण. तसं त्याने अचानक ब्रेक लावत गाडी थांबवली. सई घरी जाण्याबद्दल बोलत होती, पण तिच्या वाक्यातून शौर्यला मात्र काहीतरी वेगळंच क्लिक झालं. त्याने कार स्टार्ट केली आणि पुढे घेऊन गेला. तिथून त्यांना थोडं दूर पडलं, पण 5 मिनिटं उशिराने का होईना ते घरी पोहोचले. थँक्यू शौर्य. वेलकम. अँड थँक्स टू यू ऑल्सो. मला का थँक्यू? मी काय केलंय? तू जे काही बोललीस ना, त्यावरून मला ती केस कशी सॉल्व्ह करायची ते समजले. सो थँक्यू सो मच. ओ, देन वेलकम. सई तिथून निघून गेली. शौर्य मात्र गाडीत बसून थोडा वेळ विचारच करत राहिला. एखादी गोष्ट जर आपल्या हातातून निसटून जात असेल तर मागे येऊन ती मिळवण्यापेक्षा पुढे चालत राहावं. कदाचित ती सेम गोष्ट आपल्याला मिळणार नाही, पण जी मिळेल ती आपल्यासाठी बेस्ट असेल. शौर्य कार पार्किंग मध्ये लावून तो सुद्धा खाली उतरला. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीशला शुद्ध आली होती. अहो, कसं वाटतंय आता? ठीक वाटतंय आता. किती घाबरले होते मी. कसं तरी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणले, पण काय करावं तेच कळत नव्हतं. नशीब तपस्या वेळेवर आली. तिने सगळं सांभाळून घेतलं, नाहीतर मी काय केलं असतं देवच जाणे. तपस्या आली होती? हो, नुसती आलीच नाही तर कालपासून इथेच आहे ती. स्वाती, तिला जरा आत पाठवतेस का? बर, पाठवते. स्वाती बाहेर निघून गेल्या. पाच मिनिटांनंतर दरवाजा उघडला गेला. तसं गिरीशने खूप आशेने दरवाजाच्या दिशेने पाहिलं. तपस्या निर्विकार चेहऱ्याने आत आली. त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला कसं तरीच झालं. तिने लगेच तिची नजर दुसरीकडे फिरवली. बस इथे. तुम्हाला कसं वाटतंय आता? तुला पाहिलं ना, आता ठीक वाटतंय. बाळा, माफ कर ग तुझ्या बापाला. नको इतकं तरचवस. जीव तुटतोय ग माझा तुझ्या तोंडून एकदा बाबा हा शब्द ऐकायला. एकदा, फक्त एकदा मला माफ कर. मला मान्य आहे की झालेल्या गोष्टी मी बदलू शकत नाही. रेखाला सुद्धा मी परत आणू शकत नाही, पण मला त्या पापांचं प्रायश्चित्त करायची एक संधी दे. बाप म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करायची एक संधी दे.
तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही प्लीज रडू नका. नाही, आज मला बोलू दे. माहित नाही तू कधी परत मला भेटायला येशील की नाही. लग्न झाल्यापासून एकदाही तू घरी आली नाहीयेस. येईन मी घरी, पण प्लीज आता तुम्ही शांत राहा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. तसं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. ती बोलली जरी नसली तरी तिच्या वागण्यातून तिने त्यांना माफ केलं हे त्यांना जाणवत होतं. इकडे आज्ञाने नेहमीप्रमाणे स्वतःचं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली. आई, मी जाते ग. अगं आज्ञा, नाश्ता तरी करून जा. नाही नको, मी ऑफिसमध्येच काहीतरी मागवून खाते. आदू, हा भाई. मला पण ऑफिसला जायचंय. चल, मी सोडतो तुला. पण भाई, तुला तर वहिनीकडे जायचं असेल ना. हो, पण सकाळची एक मीटिंग करून मी तिकडे जाणार आहे. आणि नाश्ता? मी पण ऑफिसमध्येच करेन. चल, निघूया आपण. बर, ठीक आहे. आत्याला बाय बोलून ते दोघेही घरातून बाहेर पडले. भाई, अरे आपलं ऑफिस तर तिकडे आहे. तू इकडे का घेऊन जातोयस? थोडा वेळ थांब, कळेल तुला. काही वेळातच गाडी एका ठिकाणी येऊन थांबली. भाई, आपण इथे का आलोय? तू जरा खिडकीच्या बाहेर बघ. तसं तिने मान वळवून खिडकीच्या बाहेर पाहिलं. समोर शौर्यला बघून ती भयंकर शॉक झाली. त्याला तुझ्यासोबत बोलायचंय. सकाळीच त्याचा फोन आला होता मला. तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने माझी परमिशन मागितली आणि मी पण त्याला ती दिली. आय होप तुला काही प्रॉब्लेम नसावा. पण भाई, ऑफिस मधलं काम? ते बघतो मी. यू डोंट वरी. आर यू शुअर भाई? येस. तू आता तुझ्या लाईफकडे लक्ष दे. त्याच्या आवाजावरून तो तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करत असल्याचं जाणवलंय मला. आज पाहिजे तितका वेळ एकमेकांसोबत घालवा. एकमेकांशी शांतपणे बोला आणि त्यानंतर काय डिसिजन घ्यायचे ते ठरवा. येस भाई, थँक्यू. ती तिची पर्स घेऊन गाडीच्या खाली उतरली. तिला पाहता शौर्य जरा सावध होऊन उभा राहिला. सम्राट तिथून निघून गेला. तसं आज्ञाने मागे वळून शौर्याच्या दिशेने पाहिलं. हे सगळं पचवणं तिच्यासाठी थोडं कठीणच जात होतं. हाय. हाय. तिला त्याच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा लाज वाटत होती. मी तुला न विचारता डायरेक्ट सम्राटला विचारलं. आय होप तुला याचा राग आला नसावा. नो, नॉट एट ऑल. असं काही नाहीये. बरं, निघायचं मग? तशी तिनेही हो मध्ये मान डोलवली. त्याच्या गाडीत बसली.
तसा तो तिला घेऊन तिथून निघून गेला.